धामणगाव रेल्वे येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून धामणगाव रेल्वे शहर व तालुक्यातही शोकमय वातावरण पाहायला मिळाले. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धामणगाव रेल्वे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने संयुक्तपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धामणगाव रेल्वे येथे शास्त्री चौक येथे आयोजित श्रद्धांजली सभेत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा व विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव करत त्यांना अश्रूंनी निरोप दिला. श्रद्धांजली सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितले की स्वर्गीय अजितदादा पवार हे सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही राहिले. शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी राबवलेले धोरणे व घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहतील. या श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने धामणगाव रेल्वे व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत श्रद्धांजली अर्पण केल्याने हा कार्यक्रम सर्वपक्षीय एकतेचे प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त करण्यात आली.